तुम्ही वाटायला आणलेलं सामान गायब झालं ना? तुम्ही कितीही लपवा, शेवटी सत्य समोर येतच. तुम्ही वाटायला आणलेलं सगळं सामान माझ्याकडे. छान जागा निवडली होती ना तुम्ही, पण शेवटी आम्हाला सापडली. काय चंदाताई, तुला काय वाटलं? तुला लपवून ठेवलं म्हणजे आम्हाला कळणार नाही वय? हो, नंदिताच्या हाताला शेणाचा वास लागला. काय? एक डाव माफ कर, एक डाव माफ कर. मला वाटते सामान गोठ्यातच कुठेतरी लपवले तिथे. चला बघून या. चला. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही जावा. मी हे सगळे दुसरीकडे लपवतो. हां, जावा तुम्ही. बघायचंय तुम्हाला उरलेलं सामान कुठे? मला सगळं माहितीये जाऊबाई. फक्त राणाजी म्हणाले घरात राजकारण नको आणि गायकवाड घराण्याचं नाव खराब होऊ नये म्हणून मी आता गप्प बसले. हो वहिनी, चला राणादाला जाऊन सांगूया सगळं. त्याशिवाय सुधारायची नाही. नको. राणाजींचा जाऊबाईंवर पूर्ण विश्वास. तो तुटला तर जाऊबाईंना काही फरक नाही पडणार, पण राणाजींना खूप दुःख होईल. यापुढे जर का तुम्ही हे सगळं चुकीचं वागणं बंद केलं नाही तर मात्र मी राणाजींना हे सगळे पुरावे देईन. तेव्हा आता काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही ठरवा. अगं बस बस बस. तू कवा तर बास म्हणायलास? हा अगं नाही, हे घ्या. घ्या. तुझं संपत नाही तोवर या आल्या. का नकोय? नाही पाहिजे की. नवरा बायकोचं का नाही, खाण्यापिण्याकडे ध्यानच नाही. निवडणुकीचं किती बी काम असलं तर खाण्यापिण्याची आबाळ नाही करायची. आता ताकदच नसेल तर राजकारण काय करणार? हेच हेच म्हणतोय मी बी. गोदक कितीदा सांगितलं पण ऐकतच नाही. मी काय म्हणतो, जरा काव किती असते म्हणजे ऐकतील त्या. तू खा आधी. पण जरा काव की. बास झालं. आता बडबड कमी करा आणि खा गपचूप. हे बरकत, हा असा गावात ओरड की, म्हणजे 4 जण माळव तर विकत घेतील. होय काय? तू भी चल की मेरे साथ. आपण दोघं मिळून माळव विकूया. हा, तेवढंच वहिनींच्या इलेक्शनसाठी फंड गोळा होईल. आता खाताना निवडणुकीचा विषय काढायचा नाही. खा गप. अगं गोदा का मी कुठं खायला लागलोय?
हो थांबा मी आणते द्या ते. अहो नाही वहिनी, अहो मी आपलं उगाच म्हणालो, नाश्ता करून आलो मी. हे घ्या भाजी. नाही आता खूप दिवसांनी तुम्ही नाश्त्याच्या वेळेला आला तेव्हा नाश्ता करूनच जा. अहो बरं वहिनी नको, मी खाऊनच आलोय. अहो नाही आता करून जा नाश्ता. हा बरं आणि इकडे बघा. अहो नाश्ता करायला आलाय त्यो. अहो भाऊजी त्यातच कशाला बसताय, दुसरं आणते मी. अहो नाही असू दे, काय होती याला, असू दे. आले. राणा, मी जरा अब्बूला बोलून घ्यालोय, चंदगडला जाऊन घेऊन येतो. का रे? तब्येत बरी आहे ना हो त्यांची? अरे एकदम ठणठणीत आहे म्हणून तो बोलून घ्यालोय ना बघ. या इलेक्शनच्या घाईत माझ्याकडे टाइमच द्यायला वेळ मिळत नाही बघ, म्हणून तर बोलून घ्यालोय अब्बूला. अब्बू आला म्हणजे आपल्याला बी तेवढाच हातभार, म्हणजे अब्बू उभा राहून काम जरी करून घेतलं तर बास आहे आपल्याला. अच्छा, हा म्हणजे कामासाठी बोलवायला त्यासने? अजिबात नाही. ते रशीद दादाकडे आहेत ना, त्यांना तिकडे चुकाचुकी राहू दे. अरे नाही राणा, उलट त्याला लय कटाळ होती तिथं म्हणते. रशीद दादा काळजी घेतात त्यांची. तू इकडं काय दिवा लावणार आहेस माहित आहे मला. राणा, मी अब्बूला आणणार म्हणजे आणणार बघ. आम्हाला आमच्या इलेक्शनचा प्रचार करायचा आहे. हे तुमचं निवडणुकीचा विषय घराबाहेर ठेवा. खावा बरं आधी गपचूप. होतं का तुझा की आज? नाही, तुमचं खाऊन होईस तर मी इथंच थांबणार आहे. तुला काय अडचण होती काय माझी? अगं नाही, पण राणा, तुला ते तुकादाचं कळलं का काय? काय? अरे त्याने ह्यावेळी टमाटो लावलं होतं. बरं यावर्षी टमाटोला भावच नाही. डोक्यात राग धरून अख्ख्या वावरात नांगर फिरून टाकलं बघ त्यानं. रानात सगळा लाल सडा बघ, पैसटल्यासारखंच वागा लागलाय तू. पण हे मला कसं नाही माहित? रातच्यालाच उठून त्याने ट्रॅक्टर लावला रानात. सकाळी उठून बघत्या तर चुकादा बी लाल आणि सगळा वावर बी लाल. लय नुकसान झाले बघ गड्याचं. शेतकऱ्यांच्याच नशिबी काय येते हे समज कुणाच ठाव. हो पण एवढं नुकसान कसं काय? आता जमिनीचा कस कमी झालाय. मरणाचा पैसा खर्च करून जमीन कसदार करायची, पीक काढायचं. त्या पिकाला भाव नाही, मग खचणारच की. आपल्यासारखा मोठा शेतकरी तरुण जातोय हो. आणि या लहान लहान शेतकऱ्यांचा लई वाईट हाल बघ. हे असं होणं चुकीचं आहे. चुकीचं आहे, पण करणार काय? ज्यासनी ऊस घ्यायला जमतंय त्याच्या हाती थोडंफार काहीतरी लागतंय. पण हंगामी पीक घेणाऱ्या शेतकऱ्याचे लई वाईट हाल बघ. बरकत, तुक्यादाला जी काय मदत लागेल ती आपल्याकडनं झाली पाहिजे बघ. होय होय. अरे त्यावेळी ज्वारीने लावता त्यांनी टॅमॅटो लावलं होतं बघ. शिरपती दादा, हॅलो दादा. काय दादा? शिरपती दादा, ते ज्वारीचं पोत आहे ना, ते एक काढा काय, ते आपल्याला तुक्यादाच्या घरी पोचवायचं. जाऊ तुम्ही. बरकत, त्यांना जो काय भाजीपाला लागेल तो आपल्या मनातनं गेला पाहिजे बघ. होय होय, मी पोच करतोय घरात नेऊन. नाही मदत करणं चांगलंच आहे, पण यानं काय कायमचा प्रश्न सुटणार नाही. अशी कितीही मदत केली तरी काहीच उपयोग होणार नाही. प्रश्न तात्पुरता न सोडवता कायमचा सोडवला पाहिजे. हे तर आहेच, पण सोडवायचं कसं? मी तुमच्या सोबत येऊ का? म्हणजे प्रश्न जर का नीट समजून घेतला तर सोडवता येईल. चालतंय, पोत काढलं की जाऊ आपण. हो बरकत, आवर लवकर. तुम्ही खाऊन घ्या, मी आवरते आतलं. होतं का? तुम्ही जा की आज. नाही, मी इथनं हलणार नाही तुमचं जीवन झाल्याशिवाय. अगं खातोय की म्हणलं की आता. खावा तुम्ही. मी हाय की काय अडचण होत्या काय तुला? नाही. खा मग. श्रीपती, अरे ते बघ. अरे काय झालंय मधी 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 मधी? आणि हे ज्वारीचं पोतं घेऊन कुठं निघालास बाबा? घरी बिरी घेऊन चालला नाहीस ना ग? बरी चालली हा दिवसा ढवळ्या ढापाढापी. वहिनी साहेब, धापाटापी करायची असती तर आज तोऱ्या वाड्यात टिकलो नसतो. म्हणून तर वाडा सोडवणं झालाय तुम्हासनी. चांगलंच माहिती आम्हाला. हे असल्या बारीक सारीक चोऱ्या माऱ्या करता स्वतःची घरं भरता तुम्ही नोकर माणसं. वहिनी साहेब, आम्ही या घरातली माणसं आहे हे अंजेरी वहिनीने सांगितलं होतं तुम्हाला. हे विसरलाच वाटतं तुम्ही. नाही विसरला असतात तर सांगा तसं, परत जाऊन सांगतो वहिनीसनी.
तसं राहणार बी खालीच आहेत. बरं बरं तुझं जादा शांतपणा शिकवू नका सांग मस्ती. आणि कुणाला न विचारता हे ज्वारीचं पोतं खाली न्यायलाय सर. ते राहणार असलेच विचारा तुम्ही. अक्क पोतभर ज्वारीचं काय करणार आहेत ते. आणि पेरणीचा मौसम बी अजून लांब आहे. तू एक काम कर, इथं बाजूला ठेवते, आम्ही विचारतो स्वतः राणा भाऊजीसनी. अरे ठेव 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 म्हणलंय ना बा, ठेव इथं. आणि जरा बाजूला ठेवू, आम्हाला जायचंय. वाटतच करायला तू इथं नसती नाटक आम्हाला शिकवायला. राणा भाऊजी, अहो ते श्रीपती ज्वारीचं अख्खं पोतं कुठतरी घेऊन चाललाय. ते मीच सांगितलंय. अख्खं पोतं? वहिनी साहेब, अहो राणा मदत म्हणून द्यायलाय. अहो पण वहिनी, तुक्यादाचं टमाट्याचं लई नुकसान झालं. त्यामुळे आपल्याकडनं मदत. मदत? अहो राणा भाऊजी, अचानक गावकऱ्यासनी फुकट खायची सवय लागलो. नाही नाही, तुम्ही काय असली मदत बिदत करू नका. वहिनी, तुक्यादा बी आपल्यासारखा शेतकरीच आहे. शेतकरी शेतकऱ्याच्या उपयोगी नाही पडणार तर मग कुणाच्या? होय, अशा टायमाला मदत करायलाच पाहिजे की. इलेक्शन जवळ आलंय. मदत तर करायच पाहिजे. राणा भाऊजी, तुक्या दादासनी सांगा म्हणा आपल्या पार्टीचा त्यांना फुल्ल सपोर्ट आहे. आम्ही जर अशी मदत केली तर कन्फर्म निवडून येणार हो आम्ही. नाही वहिनी, ही एका शेतकऱ्याची दुसऱ्या शेतकऱ्याला मदत आहे. राजकारण मध्ये आणू नका. होय, एकदम सही राणा. होय वहिनी, यो काय राजकीय मुद्दा नाही. ते आम्ही आमचं बघतो समज. अशा प्रसंगामध्ये समध्यांनी एकमेकांसोबत उभं राहिलं पाहिजे. तिरुपती दादा, ते घेतलं काय? अहो चला निघूया. आणि मी आपल्यासाठी जेवण पण घेतलं. गोदाक्का, लाडूला तेवढं शाळेत सोडायला सांगा. तुमचं नाव सांगाय न ग म्हणलं आणि बायकोला बरोबर घेऊन गेलो राणादा. काय साहेब, ही मास्तरीन का नाही समजा गाव आपल्या ताब्यात कसा करून घेते ते बघा. एक दिवस डोस कापटून घ्यायची येळ येणार आहे. ए पप्या, अरे असं डोसक्याला हात लावून बसू नये, चांगलं नसतं. काय चांगलं होईना झालंय म्हणून डोसकं बडवून घ्यायलंय बापू. मी हेच म्हणत होतो, पप्प्याचा डोक्याला हात लावून बसलं नाही, डोकं बडवून घ्यायला. ते नाही पप्प्यादा, तुम्ही डोकं बडवून का घ्यालाय? सासू मिली आहे माझी. अरे तू तडीपार झालास त्यात हातकन सासू मिली नव्ह तुझी. कुठनं जत्रा भरल्या माझ्या पॅनल मध्ये कोणाच तो वाट वाट आणलाय नुसता. एकीकडे ती अंजली आणि एकीकडे ही माझी मेंबर बिन कामाची. अरे असं का म्हणतोस मरता? तू एखादं काम सांगितलं आणि आम्ही नाही केलं असं कधी झालंय होय? त्या सूर्याला फसवायचा प्लॅन बी मीच केला होता. आणि ते लावण्याची अरेंज मीच केली होती. हे काय केलं ते महत्वाचं नाही, त्यातनं काय मिळालं की नाही ते महत्वाचं आहे. होय, तू मग दोघांनी केलं की सगळी कामं केलायस हा, पण त्यातनं काय मिळालं? फायदा सोडा, नुकसानच झालंय माझं. हे अरे म्हणजे आम्ही काहीच केलं नाही होय? बापू, बोलकं पोपट असतात की नाही, ते भाषणाला लई गर्दी जमवतात, पण त्यातनी मतं मिळतात काय? मिळतात मतं. माननीय परेश पाटलांना मतं पाहिजे, देतांचा मतं दे रे, मत दे. हे सांगायला मला काय बी बडबडतात. पपेदा ह्यो आला बघा. काय मेंबर, कसा आहे सा? निवांत आहे बघा. हा वा, निवांत आहे. ऐकलास काय? निवांत आहे म्हण. म्हणूनच संघर्ष पॅनलची बोंब झाली सगळी. त्या जय किसान पॅनलच्या मागे अख्खं गाव उभा आहे. व्हायचं की नाही? तुम्हाला मेंबर व्हायचं की नाही? व्हायचं की नाही मेंबर? 6 दिवसावर आले इलेक्शन. हो पपेदा, ए बाबा, जरा निवांत राहा की, जरा बोलू दे की मला. मग तिकडे जाऊन बोला की. इकडे कुठं? त्या तुक्याच्या घरी. रोज मर त्याला कोण रड, मला काय नाही बोलायची अशी. हे प्रत्येक काय म्हणते ते ऐकून तर घे की. बोला. हो, टमाट्याला भाव नाही म्हणून रातच्याला तिरमिरीत सारं वावर नांगरून टाकले बघा गाड्यानं.
असं वाटतंय 100-500 मर्डर झाले ती. लय वैतागला बघा तू क्या. हो मेंबर, याला आता आपण काय करणार? शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही हे रोजच झालंय, त्याला मी काय करू? हे बघा इलेक्शनचं काय ते बघा. ए पप्प्या, अरे त्या अंजलीच्या विरोधात आपण वातावरण तापूया की. होय बापू, पण कसं? ते आपण पत्रिका वाटली तर कसली? अहो म्हणजे ते देवाचा दृष्टांत. संघर्ष पॅनेलला मतदान दिलं तर 11 दिवसात चांगलं होणार आणि नाही दिलं तर वाईट होणार. जरा इकडे इकडे तू जरा इकडे काय 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 पाच चिवडून आलास काय? अहो परत एक ती पत्रिका नसती, पत्रक असतंय ते. लक्षात ठेवायचं. आणि हे बघ असली पत्रक आहेत की नाही, आता भजी बांधायच्या कामाला येतात. निघ चल. काय आलाय मला. मी काय म्हणते पप्प्या, गावातल्या प्रत्येकाला आपण देवीची शपथ घालूया. परेश पाटणालाच निवडून द्या. अरे कुणालाच घाबरणार नाही ही गाववाली. देवीला नक्की घाबरतील बघ. बापू अहो दारात तर कोण उभं करून घेईल का आपल्याला? आणि एक एक माणसाला असं सांगत फिरायला टाइम नाही आपल्याकडं. अजिबात टाइम नाही. निघा तू, निघा तुम्ही बी निघा. काय तुला निघा. सांगून काय उपयोग नाही. तुला एकच सांगू काय? निघ. कसली मेंबर भरल्यात तरी माझे सगळं टेन्शन मलाच आहे एकट्याला. काय तर मोठं करायला पाहिजे, पण काय करणार का? त्या अंजलीचा काटा काढला का नाही मग गाव कसं ढवळून निघते बघा. पण कसं काढणार, कसा काढणार? एकदा का सेनापती पडला की सगळं सैन्य भरकटते. आणि एकदा का सैन्य भरकटला की मला माझं फास टाकणं सोपं जाणार. ही अंजली पडली पाहिजे. ही अंजली पडली की जय किसान पॅनल पडणार. मग आपलं संघर्ष पॅनल आलंच म्हणून समजा. ही अंजली गावच्या नजरेत पडली पाहिजे. पण कशी? रात्रीत वावर नांगरून टाकल्याचं कळलं. काय करून ठेवू? टमाटे तोडायचा खर्च बी निघाला नसता. पण एकदा सांगायचं तरी, आपल्याच मेहनतीच्या पिकावर असं कोण नांगरून टाकते व्हय? मी बी त्याला हेच सांगत होतो. काय सांगतो कुठून नांगरलं मी. इलाजच नव्हता दुसरा. अहो पण सूरज भाऊजींनी नवीन बिझनेस सुरू केलाय, माहित नव्हतं का तुम्हाला? होय, त्याच्याकडे अशा छोट्या मोठ्या ऑर्डर येतात. हो. त्यातनं काहीतरी झालं असतं. अहो काय होणार राणादा, मार्केट यार्डातच दर कमी आहे. मग आपला माल चढा भावानं कोण घेईल? अहो पण म्हणून हे असं खचून जाण्यातही काही अर्थ नाहीये. अहो शेतकऱ्याच्या मेहनतीलाच काय अर्थ उरला नाही, त्याला काय करणार? नाही असं नाहीये, यावर काहीतरी उपाय असणारच ना. सगळाच घोळ आहे अंजली. आपलं बी चुकतंय जरा जरा. टोमॅटोला भाव आला की सगळी टोमॅटोच लावतात. कांद्याला भाव आला की सगळीकडे कांदाच कांदा. नाहीतर मग ऊस लावून शेतकरी रिकामे होत्यात. जमिनीचा कस गेला म्हणून खतासाठी कर्ज काढलं ₹1,00,000. आता ती कसं देऊ? काय समजेना बघ राणा. जमिनीचा कस कमी झाला हे खरं. तरी मी सांगत होतो समध्यासने, हे केमिकल अशा फवारण्या वापरू नका, सेंद्रिय करा. अहो आता आपण पुढे काय करायचं ते ठरवूया. माझं तर काहीच डोकं चालना झालंय. एकट्या तुकाचा प्रश्न नाही आहे हा. अख्ख्या गावातल्या शेतकऱ्यांची हीच कंडिशन आहे. लय आधी साहेबांनी नव्या पद्धतीनं शेती करायचा प्रयत्न केला होता, पण साहेब वळले राजकारणाकडे, त्यामुळे ते राहून गेले. अंजली, तू साहेबांच्याशी कॉन्टॅक्ट करून बघ जरा. होय, आबसने विचारा, ते काहीतरी तोडगा सांगतील. चालेल, मी आता लगेच आबांशी बोलते. ठीक आहे.
ज्वारीचं पोत आण तू काय बी माळवं लागलं तर आमच्या मळ्यातनं घेऊन जा.